रांजणगाव, कमळापूर, गणेश वसाहत, वाळूज मार्गे लिंबेजळगाव टोल नाकापर्यंत अखेर स्मार्ट सिटी बस सेवा सुरू झाली आहे। सामाजिक कार्यकर्ते दत्ता लुटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला। या बस सेवेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते मुसाभाई शेख यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निसारभाई पटेल, सलीमभाई पटेल, मस्तानभाई उपस्थित होते। तसेच महेश गायकवाड, मिलिंद शिरसाट, अप्पासाहेब कांबळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। या मार्गावर बस सेवा सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला। विशेषतः विद्यार्थी, बाजारपेठेत जाणारे नागरिक तसेच CSMSS रुग्णालय येथे उपचारासाठी जाणाऱ्या हजारो रुग्णांना या सेवेचा मोठा लाभ होणार आहे। दररोज प्रवासासाठी खासगी वाहनांवर अवलंबून असलेल्या नागरिकांना आता सुरक्षित, सोयीस्कर आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध झाला आहे। नागरिकांनी प्रशासनाचे आणि प्रयत्न करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचे आभार मानले असून पुढील काळात आणखी बस फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। आज या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत। मी स्वतः कार्यकारी संपादक मनीष शेळके। आज या रांजणगाव महानगरांतर्गत जोगेश्वरी असेल, विटावा असेल, वाळूजपर्यंत असेल किंवा असेल, यासाठी ज्यांनी लोकांची समस्या समजले असे आमचे मित्रनीय दत्ताभाऊ लुटे यांनी आज आणि ते मुसाभाई आमचे यांनी आणि सैयदभाई प्रवास करण्यासाठी अवघड होत होतं, त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। या संदर्भात आपण जाणून घेऊया दत्ताभाऊ लुटे आपल्याकडून। महानगरपालिका आयुक्त आदरणीय जी श्रीकांत सरांच्या कानावर ही विषय मी टाकला। तसेच वेळोवेळी निवेदन देऊन सर्वप्रथम ही बस माऊली हॉस्पिटलपर्यंत जात होती, तिचा म्हणजे त्यामुळे या रोडचे रहदारी दळणवळण वाढलं। नंतर लोकांनी हीच बस वाळूजपर्यंत जावा यासाठी मागणी केली। त्यानंतर आम्ही पुन्हा पाठपुरावा करून ही बस वाळूज ते लिंबेजळगाव टोल नाक्यापर्यंत नेली आणि ती आता सुरू झालेली आहे। यासाठी आम्हाला मार्गदर्शक आदरणीय मुसाभाई शेख, निसार मामू आणि बाकी सर्व मित्र परिवारांनी आम्हाला साथ दिली, मार्गदर्शन केलं आणि पाठिंबा दिला। मी सर्वांना विनंती करेल, कुणी हॉस्पिटलसाठी ज्यांना जायचं असेल, CSMSS हॉस्पिटल लिंबेजळगाव इथे आहे, तिथे आता स्कीम मार्फत अर्ध्या किमतीमध्ये भरपूर उपचार चालू आहे। तसेच जे लिंबेजळगाव, वाळूज या ठिकाणी नागरिक राहतात त्यांना जर MIDC मध्ये यायचं असेल त्यांनी पास काढावा, विद्यार्थ्यांनी पास काढावा व या बसचा फायदा घ्यावा, हीच सगळ्यांना आवाहन करतो। धन्यवाद। तसेच आपल्या समेत आहेत आदरणीय मुसाभाई शेख, आपण काय सांगू शकता या संदर्भात? आपल्या MIDC मध्ये बस चालू झालेली आहे, सगळ्या लोकांनी याचा फायदा घ्यावा। ही बस जी तर पहिले गणेश वसाहतपर्यंतच जात होती, याच्यानंतर दत्ताभाऊ लुटे आमचे मार्गदर्शक आणि वेळोवेळी साथ देणारे यांनी पाठपुरावा करून जे तर ही बस आता जळगाव वाळूजपर्यंत जाणार आहे, तुर्काबाद खरडी इथपर्यंत ही बस जाईल। तसेच आपलं समेत आहे ते आज या ठिकाणी जे स्मार्ट बस म्हणून जे आपण ओळखतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये, यांचे चालक आणि वाहक सुद्धा आहेत आपल्या समेत। आपण जाणून घ्या। सर, आपण काय सांगणार, आपण कशी सेवा देणार? डोंगरे साहेब, तुम्ही काय सांगणार? या ठिकाणी प्रवाशाची थोडीफार प्रॉब्लेम येतो। ज्या ठिकाणी बस नव्हती, दत्ताभाऊ असतील त्यांनी बस चालू करून दिल्याबद्दल आम्ही पण बसला प्रवाशांना सहकार्य करू। तसेच आमचा स्टाफ, आमचे वाघ साहेब असतील, आमचे देशमुख साहेब असतील, परत आमचे सर्व कर्मचारी हेही प्रवाशांना सगळ्यांना सांभाळून घेतील। बस वेळेवर या ठिकाणी येईल, सगळ्यांनी याची दक्षता घ्यावी। बघत होता आपण आज दत्ताभाऊ लुटे यांच्या माध्यमातून बस सेवा यांनी सुरुवात केलेली आहे।